कुरकुरीत बोंबील फ्राय काय मग दिसायला आकर्षक आहे ना. अहो पण याचे फायदे पण खूप आहेत. यात असतं उच्च दर्जाचे प्रोटीन जे स्नायूंसाठी उपयुक्त आहे. यात आहे ओमेगा 3 जे हृदयासाठी चांगलं आहे. आणि यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन B12 आणि विटॅमिन D आहे जे रक्तनिर्मिती आणि रोगप्रतिकारासाठी मदत करतं. तसेच आयोडीन आहे जे थायरॉईड कार्यासाठी लाभदायक आहे. बरं, याला कमी प्रमाणात चरबी असल्यामुळे तो हलका आणि पचायला तुलनेने सोपा असतो. वाकडा तिकडा दिसला तर अजिबात घाबरायचं नाही. त्याचा आधी मुंडकं आणि नंतर शेपूट छाटायचं. पोटाच्या भागाकडून उभा कट द्यायचा, व्हिडिओमध्ये दाखवलंय अगदी त्याप्रमाणे. आणि मग मीठ टाकून त्याला मस्त मसाज द्यायचा. मग प्रेमाने धुवायचं 2 ते 3 वेळेस. आधीच बिचारा अशक्त असतो. बरं, सगळ्यांकडे पाटा वरवंटा नसतो, त्यासाठी ही नवीन ट्रिक. चाळणीमध्ये बोंबील ठेवायचे आणि त्यावरती जड खलबत्ता किंवा दगड ठेवायचा आणि त्याखाली एक भांडं ठेवायचं. अर्ध्या तासासाठी आपलं ठेवून द्यायचं. सगळं एक्स्ट्राचं पाणी ऑटोमॅटिक त्या भांड्यामध्ये जमा होतं. इथे मी राहिलेलं एक्स्ट्राचं पाणी असेल ते शोषून घेण्यासाठी कॉर्नफ्लेक्सचा वापर केलेला आहे. अगदी मिक्सरमध्ये ते दळून घ्यायचे कॉर्नफ्लेक्स. बरं, बोंबीलला सजवण्यासाठी आधी आपल्याला हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, कोथिंबीर घेऊन वाटण करायचं आहे. मग एका मोठ्या प्लेटमध्ये बोंबीलला उलटं करून त्याला हळद, गरम मसाला, थोडं लाल तिखट, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं. मग त्यावरती हिरवं वाटण घालून सगळे मसाले मिक्स करून बोंबीलला छान लावायचे. म्हणजे त्याला अगदी स्पा घेतल्यासारखा तो खुश होऊन जाईल. 10-15 मिनटं त्याला मॅरिनेट होऊ द्यात. तोपर्यंत एका प्लेटमध्ये तांदळाचे पीठ, रवा, कॉर्नफ्लेक्सचा चुरा, हळद, तिखट घालून मिक्स करायचं. मीठ घालायचं नाही बरं का, याला मीठ जास्त लागत नाही, नाहीतर खारट होतील. बरं, तवा गरम झाला की त्यामध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं की कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकला की मग हलक्या हाताने बोंबील ठेवायचे. जोरात ठेवायचे नाही बरं का, नाहीतर तो म्हणेल आधीच बाई मी पातळ आहे. आता दोन्ही बाजू आलटून पलटून गोल्डन तळून घ्या. सुगंध आला की समजायचं घरामध्ये सुख, तव्यावरती स्वाद आणि पोटात आनंद येणार.